मुंबई महानगरपालिकेत ठाकरे बंधूंचे किती शिलेदार कोणत्या वॉर्डमधून विजयी झाले याची संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीने ठाकरे बंधूंच्या युतीचा पराभव केला. 227 प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीमध्ये महायुतीने 118 जागांवर विजय मिळवला. भाजपने तब्बल 89 जागांवर विजय मिळवला तर शिंदे सेनेला 29 जागांवर विजय मिळवता आला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 उमेदवार विजयी झाले तर मनसेचे 6 उमेदवार विजयी झाले. पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विजयी उमेदवारांची नावं पाहूत. वॉर्ड क्रमांक 38 मधून सुरेखा परब यांचा विजय झालाय. वॉर्ड क्रमांक 74 मधून विद्या आर्या कांगणे यांचा विजय झालाय. वॉर्ड क्रमांक 115 मधून राजभोज ज्योती अनिल यांचा विजय झालाय. वॉर्ड क्रमांक 128 मधून सई शिर्के यांचा विजय झालाय. वॉर्ड क्रमांक 192 मधून यशवंत किल्लेदार यांचा विजय झालाय. वॉर्ड क्रमांक 205 मधून सुप्रिया दळवी यांचा विजय झालाय. तर हे आहेत मनसेचे 6 विजयी उमेदवार. आता आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची नावं पाहूत. तर 1 नंबरला आहे सारिका झोरे. या वॉर्ड क्रमांक 12 मधून विजयी झाले आहेत. धर्मेंद्र काळे वॉर्ड क्रमांक 26 मधून विजयी झाले आहेत. सचिन पाटील वॉर्ड क्रमांक 29 मधून विजयी झाले आहेत. गीता भंडारी वॉर्ड क्रमांक 32 मधून विजयी झाले आहेत. योगिता कदम वॉर्ड क्रमांक 37 मधून विजयी झाले आहेत. पुष्पा कळंबे वॉर्ड क्रमांक 39 मधून विजयी झाले आहेत. तुळशीराम शिंदे वॉर्ड क्रमांक 40 मधून विजयी झाले आहेत. सुहास वाडकर यांचा वॉर्ड क्रमांक 41 मध्ये विजय झाला आहे. वळवी जितेंद्र हिरालाल वॉर्ड क्रमांक 53 मधून विजयी झाले आहेत. अंकित प्रभू यांचा वॉर्ड क्रमांक 54 मधून विजय झाला आहे. लक्ष्मी भाटिया यांचा वॉर्ड क्रमांक 56 मध्ये विजय झाला आहे. यशोधर फणसे वॉर्ड क्रमांक 59 मधून विजय झाले आहेत. जिशान मुलतानी वॉर्ड क्रमांक 62 मधून विजय झाले आहेत. खान सबा हारून रशीद यांचा वॉर्ड क्रमांक 64 मधून विजय झाला आहे. लोना रावत वॉर्ड क्रमांक 73 मधून विजयी झाले आहेत. प्रमोद सावंत वॉर्ड क्रमांक 75 मधून विजयी झाले आहेत. शिवानी परब वॉर्ड क्रमांक 77 मधून विजयी झाले आहेत. मानसी जुवाटकर वॉर्ड क्रमांक 79 मधून विजयी झाले आहेत. सोनाली साबे वॉर्ड क्रमांक 83 मधून विजयी झाले आहेत. पूजा महाडेश्वर वॉर्ड क्रमांक 87 मधून विजयी झाले आहेत. शर्वरी परब वॉर्ड क्रमांक 88 मधून विजयी झाले आहेत. गीतेश राऊत वॉर्ड क्रमांक 89 मधून विजयी झाले आहेत. रोहिणी कांबळे वॉर्ड क्रमांक 93 मधून विजयी झाले आहेत. प्रज्ञा भुतकर वॉर्ड क्रमांक 94 मधून विजयी झाले आहेत. हरीश शास्त्री वॉर्ड क्रमांक 95 मधून विजयी झाले आहेत. चिंतामणी निवाटे वॉर्ड क्रमांक 99 मधून विजयी झाले आहेत. सुरेश शिंदे वॉर्ड क्रमांक 109 मधून विजयी झाले आहेत. दीपक सावंत वॉर्ड क्रमांक 111 मधून विजयी झाले आहेत. दीपमाला बडे वॉर्ड क्रमांक 113 मधून विजयी झाले आहेत. राजुल पाटील वॉर्ड क्रमांक 114 मधून विजयी झाले आहेत. श्वेता पावसकर वॉर्ड क्रमांक 117 मधून विजयी झाले आहेत. सुनीता जाधव वॉर्ड क्रमांक 118 मधून विजयी झाले आहेत. विश्वास शिंदे वॉर्ड क्रमांक 120 मधून विजयी झाले आहेत. ठाकरे प्रियदर्शनी वॉर्ड क्रमांक 121 मधून विजयी झाले आहेत. सुनील मोरे वॉर्ड क्रमांक 123 मधून विजयी झाले आहेत. सकीना शेख वॉर्ड क्रमांक 124 मधून विजयी झाले आहेत. स्वरूपा पाटील वॉर्ड क्रमांक 127 मधून विजयी झाले आहेत. विठ्ठल लोकरे वॉर्ड क्रमांक 141 मधून विजयी झाले आहेत. मीनाक्षी पाटणकर वॉर्ड क्रमांक 153 मधून विजयी झाले आहेत. स्नेहल शिवकर वॉर्ड क्रमांक 155 मधून विजयी झाले आहेत. सरिता म्हस्के वॉर्ड क्रमांक 157 मधून विजयी झाले आहेत. चित्रा सांगळे वॉर्ड क्रमांक 158 मधून विजयी झाले आहेत. प्रवीणा मोरजकर वॉर्ड क्रमांक 169 मधून विजयी झाले आहेत. राणी येरुणकर वॉर्ड क्रमांक 171 मधून विजयी झाले आहेत. अनिल कदम वॉर्ड क्रमांक 181 मधून विजयी झाले आहेत. मिलिंद वैद्य वॉर्ड क्रमांक 182 मधून विजयी झाले आहेत. TM जगदीश वॉर्ड क्रमांक 185 मधून विजयी झाले आहेत. अर्चना शिंदे वॉर्ड क्रमांक 186 मधून विजयी झाले आहेत. जोसेफ कोळी वॉर्ड क्रमांक 187 मधून विजयी झाले आहेत. हर्षला मोरे वॉर्ड क्रमांक 189 मधून विजयी झाले आहेत. विशाखा राऊत वॉर्ड क्रमांक 191 मधून विजयी झाले आहेत. हेमांगी वरळीकर वॉर्ड क्रमांक 193 मधून विजयी झाले आहेत. निशिकांत शिंदे वॉर्ड क्रमांक 194 मधून विजयी झाले आहेत. विजय भनगे वॉर्ड क्रमांक 195 मधून विजयी झाले आहेत.
प्रज्ञा चेंबूरकर वार्ड क्रमांक 196 मधून विजयी झाले आहेत. आबोली खाड्डे वार्ड क्रमांक 198 मधून विजयी झाले आहेत. किशोरी पेडणेकर वार्ड क्रमांक 199 मधून विजयी झाले आहेत. उर्मिला पांचाळ वार्ड क्रमांक 200 मधून विजयी झाले आहेत. श्रद्धा जाधव वार्ड क्रमांक 202 मधून विजयी झाले आहेत. श्रद्धा पेडणेकर वार्ड क्रमांक 203 मधून विजयी झाले आहेत. किरण तावडे वार्ड क्रमांक 204 मधून विजयी झाले आहेत. सचिन पडवळ वार्ड क्रमांक 206 मधून विजयी झाले आहेत. रमाकांत रहाटे वार्ड क्रमांक 208 मधून विजयी झाले आहेत. सोनम जामसुतकार वार्ड क्रमांक 210 मधून विजयी झाले आहेत. संपदा मयेकर वार्ड क्रमांक 220 मधून विजयी झाले आहेत. तर हे आहेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 65 उमेदवार ज्यांचा मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय झालाय. मुंबई महानगरपालिकेच्या धक्कादायक निकालानंतर सोशल मीडियावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहू. चिन्ह गेलं, नगरसेवक गेले, तरी दुसऱ्या चिन्हावर पण एवढे नगरसेवक जिंकून आणणं याच्यात जीत आहे. इतिहासात अनेकदा मराठी माणसाने शेवटच्या क्षणी आपली भूमिका बदलली आहे आणि जरी निकाल अपेक्षेप्रमाणे नसले तरी मराठी अस्मिता एका निवडणुकीवर संपत नाही. शिंदे गद्दार झाला नसता तर आज ठाकरे यांनी एकहाती सत्ता स्थापन केली असती. ईडी, सीबीआय, पोलीस स्टेशन धाक दाखवून शिवसेना पक्षाचे 55 नगरसेवक फोडले. कार्यकर्ते फोडून झाले तरी ठाकरेंनी आपले बालेकिल्ले राखले हे महत्त्वाचे. मराठी माणसाने खरोखरच एकजुटीने ठाकरेंना भरभरून मतं दिली. उद्धव साहेबांचा संपूर्ण पक्ष फोडून खिळखिळा करून सुद्धा शूरवीर मराठी सैनिकांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. हीच शक्ती आहे शिवसेना उभाठाची. गुजराती आणि उत्तर भारतीय मतदारांमुळे हा निकाल लागला आहे. मराठी माणसांनी दाखवून दिले की खरी शिवसेना कोणती. सुप्रीम कोर्टाची सुद्धा गरज नाही या निकालासाठी. हा लोकशाहीचा विजयच आहे. मराठी माणसाच्या पराभवाला निवडणूक आयोग जितकं जबाबदार आहे तितकेच गद्दार सुद्धा. गल्ली ते दिल्ली सत्ता असताना, सर्व यंत्रणा ताब्यात असताना गुंडगिरी, सत्तेचा गैरवापर करून, गैरमार्गाचा वापर करून मिळवलेल्या विजयाचा काही उपयोग नाही. एवढा मोठा विजय मिळवून देखील कुठेही म्हणावं तसा आनंद नाही. पक्षाचे नाव, चिन्ह, नेते, पदाधिकारी, सत्ता, यंत्रणा, पैसा काही नसताना जो विजय ठाकरे साहेबांनी मिळवलेला आहे खरोखरच खूपच आनंद देणारा आहे. मुंबईत शिवसेनेची, ठाकरेंची सत्ता नाही तर मराठी माणसाची सत्ता गेली. भाजपला मुंबईत स्वबळावर कधीच बहुमत मिळणार नाही. गद्दारांनी गद्दारी केली म्हणूनच सत्तेत, म्हणजे भाजप परजीवी बांडगुळ आहेत हे सिद्ध होते. बाळासाहेबांचं स्वप्न भंग केलं शिंदेनी. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक फेसबुक पोस्ट केली है, अगर एकनाथ शिंदे शिवसेने का जयचंद नहीं बनते तो मुंबई में बीजेपी का मेयर कभी नहीं बनता. मराठी जनता शिंदे को जयचंद के तौर पर याद रखेगी. यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. धन्यवाद.